आज मला पुरुष म्हणून एक गोष्ट लक्षात आलेली आहे, ती म्हणजे एखाद्या महिलेने ठरवलं एखाद्या पुरुषाला बदनाम करायचं, तर ती चुटकी वाजवून बदनाम करू शकते. आज जे बिग बॉसच्या घरात झालेलं आहे, हे पाहिल्यानंतर असं वाटतंय, की राकेश बापट यांनी 25 वर्षाची इंडस्ट्रीमध्ये इज्जत कमवली, समाजामध्ये इज्जत कमवली. या 2 मुलींनी ती इज्जत काढण्याचा प्रयत्न एका मिनिटामध्ये केलेला आहे. बरं, या 2 मुली संपूर्ण समाजासमोर, संपूर्ण महिलांसमोर काय आदर्श ठेवत आहेत? नक्की ह्या काय सिद्ध करत आहेत, की आम्ही कधीही कोणावरती कशाही पद्धतीचे आरोप लावू शकतो आणि आम्ही कोणाचीही इमेज डाउन करू शकतो. आता हे सगळं मी का बोलतोय? जर का तुम्ही बिग बॉसचा एपिसोड पाहिला असेल, तर तुम्हाला समजतच असेल. आज या रिव्ह्यूमध्ये मला असं वाटतं, बिग बॉसच्या गेमबद्दल आपण नेहमी चर्चा करत असतो, की कोणाचं इक्वेशन काय आहे, कोणती टीम बनत कशी आहे. यावर बोलण्याआधी ज्या पद्धतीने राकेश बापटवरती ॲलिगेशन्स लागलेले आहेत, त्या मुद्द्यावरती बोलणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जर का राकेश बापटच्या बाबतीतल्या आपण काही गोष्टी इकडे क्लिअर नाही केल्या, तर त्या बिचाऱ्या राकेश बापटची इमेज खराब होऊ शकते. आता इमेज कशी खराब होऊ शकते? ज्या लोकांनी फक्त रील्समध्ये हे छोटे छोटेच व्हिडिओ पाहिलेले आहेत, त्या लोकांना असंच वाटू शकतं, की अनुश्री मानेला चुकीच्या पद्धतीने राकेश बापटनी हात लावलेला आहे. पण ॲज अ रिव्ह्यूवर म्हणून मला ही गोष्ट क्लिअर करायची आहे, की राकेश बापट इकडे कुठेही चुकीचा नव्हता. नक्की काय सिच्युएशन झाली आणि अनुश्री माने का ड्रामा करते आणि रुचिता जामदार का ड्रामा करते, या सगळ्या गोष्टीवर सविस्तर बोलायचं आहे. गेमबद्दल तर रोजच चर्चा करतो, पण आज एका माणसासाठी आपल्याला उभा राहायचं आहे. काय झालं? अनुश्री मानेने एक सोंग घेतलं होतं. कसलं सोंग घेतलं होतं? तिला रितेश भाऊंनी सांगितलं, की तुम्ही तुमचा गेम दाखवा. तुम्ही तुमचा गेम खूप जास्त स्लो स्टार्ट केलेला आहे. त्यामुळे त्यांनी बेडवर झोपायचं नाटक केलं. जसं राधाने इकडे सांगितलं, की विशालने तिला सांगितलेलं, की तू तुझा बेड सोडू नको. त्याच पावलावर पाऊल तिने ठेवलं आणि जाणून बुजून ड्रामा करत त्या बेडवरती झोपली. बरं, घरातली सगळी मंडळी दमली होती. त्यामुळे सगळी तिच्या आजूबाजूला जाऊन तिला उठवत होती, की प्लीज तू दुसऱ्या बेडवरती जाऊन झोप. इकडे राकेश आणि ओमकार झोपणार आहे. पण तिनं ती गोष्ट ऐकली नाही. ती ड्रामा करत राहिली, ती ओरडत राहिली. राधावरती ओरडली आणि त्याच दरम्यान आजूबाजूला सगळी लोकं असताना राकेश तिकडे आला आणि राकेशही तिला कन्व्हिन्स करत होता, की "प्लीज उठ, आम्हालाही झोपायचं आहे. आम्हीही दमलेलो आहे." पण ती काय ऐकेना. म्हणून एक मोठा भाऊ म्हणून किंवा एक मोठा घरातील सदस्य म्हणून किंवा सीनियर ॲक्टर म्हणून त्याने तिचा हात पकडून दिला, "प्लीज तू उठ आणि तू दुसरीकडे जाऊन झोप." आणि हे घरातल्या सगळ्या लोकांसमोर केलेलं आहे. असं नाही, की अनुश्री माने एकटीच झोपली होती. तिकडे राकेश बापट गेले आणि अनुश्री मानेचा हात पकडला. असं त्याने काहीच केलं नव्हतं. त्याने तिला रिक्वेस्ट केली, सगळ्यासमोर रिक्वेस्ट केली. त्याने तन्वीलाही सांगितलं, की प्लीज तिला उठवा. त्याने त्या रुचिता जामदार जी बोलते ना, बडबड करते, तिला सुद्धा सांगितलं, की प्लीज तिला उठवा. ती राधा पण तिला कन्व्हिन्स करत होती, की प्लीज उठ. पण ती ऐकायच्या मूडमध्ये नव्हती. शेवटी सगळ्यांनीच क्विट केलं आणि तिला तिथे झोपून दिलं. ही दिसताना किती साधी आणि सरळ गोष्ट दिसते, पण या सगळ्या गोष्टीचा एवढा मोठा इश्यू रुचिता आणि अनुश्री करेल असं वाटलंच नव्हतं. खरं तर ही माणसं आहेत का? बाई समाजासाठी ह्या काय आदर्श ठेवत आहेत? अनुश्री माने त्यांच्या त्या चुगली कांड ग्रुपमध्ये बसलेले आहे आणि तिकडे जाऊन बोलत आहे, की तो राकेश कोण स्वतःला समजतो. तो विनाकारण मला टच करतो. त्याने टास्कमध्ये सुद्धा मला टच केला. त्याचबरोबर ती राधा पण बोलते, की त्याने हां, तो जोरात हात दाबतो. अजून कोणीतरी तिकडे बसलेली मुलगी ती सुद्धा म्हणली, हां, रुचिताच बोलली, "हां, हां, हां, तो जोरात पकडतो." हा यांचा डिस्कशनचा विषय होता. यांनी त्यावेळेसच ठरवलं होतं, की ही गोष्ट काढायची आणि राकेश बापटला बदनाम करायचं. आता या चर्चेनंतर म्हणजे ती भाषा जी होती तिकडं त्यावेळेस अनुषेची, "हे येड्या-बोड्याचे लोकं आमच्यावर चढतील, हे सटवे." ही तर भाषा तिने वापरलीच होती. पण त्यानंतर ज्या पद्धतीने तो सगळा चावीचा ड्रामा झाला, करणचा गेम झाला, त्यानंतर रुचिताने राकेश बापट यांना मध्ये ओढलं आणि सांगितलं, की परमिशन नसताना तू माझ्या मैत्रिणीला हात लावला, मुलींना हात लावला आणि त्यानंतर अनुश्री माने सुद्धा त्या गोष्टीमध्ये पडली. अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं होतं, की असं काही झालं नाहीये. अख्ख्या जगाने बघितलं होतं, की असं काहीच झालं नाही. पण तुम्ही मुली आहात आणि मुलगी असण्याचा हा ज्या पद्धतीने फायदा घेण्यात आलेला आहे आणि राकेश बापटला बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे, खरं तर लाज वाटतेय. लाज वाटते. तुम्ही काय आदर्श ठेवताय? अनुश्री माने तुम्हाला गेममध्ये दिसण्यासाठी तुम्हाला सॉफ्ट टार्गेट राकेश बापट भेटलं, कारण तुम्ही ओळखलं होतं, की हा माणूस साधा आहे, हा जास्त बोलत नाही. याच्यावर जर का आपण चुकीच्या पद्धतीचे ॲलिगेशन लावले, तर आम्ही सगळीकडे दिसू, आमच्या नावाची सगळीकडे चर्चा होईल. वाह!
तुम्ही सक्सेसफुल झालात मॅडम. तुमच्या नावाची आज महाराष्ट्रभर चर्चा होणार आहे, कारण तुम्ही वागलाच तशा आहात. फक्त एक मोठी चूक केली मॅडम. तुम्ही विसरलात की या घरामध्ये 100 कॅमेरे आहेत आणि 100 कॅमेरे तुमचा श्वास सुद्धा टिपत असतात. याच कॅमेऱ्यांनी हे टिपलं की राकेश बापटनी कोणाच्याही बाबतीत चुकीचा हात लावलेला नाहीये किंवा तुमच्याही बाबतीत चुकीचा हात लावलेला नाहीये. त्यांनी सगळ्यांसमोर तुम्हाला फक्त बेडवरून उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही त्याचा कांगावा केलेला आहे. ही गोष्ट सुद्धा त्याच कॅमेऱ्याने महाराष्ट्रासमोर आणलेली आहे. तुम्ही गावाकडून आलेल्या मुली आहात. रुचिता जामदार, तुम्ही सुद्धा गावाकडून आलेला आहात. तुम्ही शहरामध्ये नाव मोठं करायला आलाय. याचा अर्थ असं नाही की तुम्ही दुसऱ्याला बदनाम करायला आलाय. काय बघायचंय तुमच्याकडे बघून महाराष्ट्राने? आणि हे काही लोकांपासून लपणार आहे का? ज्या पद्धतीचा ड्रामा तुम्ही केलेला आहे फक्त फुटेजसाठी, बिग बॉसमध्ये नाव चमकवण्यासाठी, नॉमिनेशन पासून वाचण्यासाठी. आता वाटतं का तुम्हाला ह्या गोष्टीनंतर लोक तुम्हाला वोट करतील आणि लोक म्हणतील वा अनुश्री, वा 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 वा, तुम्ही खूपच भारी काम केलेलं आहे, तुम्ही 3 मारलेला आहे. अनुश्री माने म्हणते की मला झोपेत खूप राग येतो, मी माझ्या आईवरती सुद्धा रागवते. परत काय म्हणते की माझा असा इरादा नाहीये की ह्यांना मी बदनाम करणार आहे. अरे केलंच बदनाम तू. राकेश बापटच्या जागेवरती जाऊन तुम्ही विचार करा की त्यांनी काय क्लेरिफाय करायचं इकडे. पुरुष म्हणून तो काय उत्तर देणार होता? जर का हे कॅमेरे नसते आणि अनुश्री मानेने अशा प्रकारचा आरोप एखाद्या पुरुषावरती केला असता तर सगळा समाज हाच म्हणला असता की हो, तो पुरुषच वाईट आहे, त्याने असं काही केलेलं आहे. आणि या अशा प्रकारच्या वागण्यामुळे जर का खरंच एखाद्या मुलीवरती अत्याचार झाला तर समाजाने विश्वास कसा ठेवायचा? म्हणजे तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेताय, त्याचबरोबर समाजाचं पण नुकसान करताय. ही साधी गोष्ट कळत नाहीये. बरं, करण आणि रुचिताचा वाद चालला असताना मध्येच राकेश बापटला ज्या पद्धतीने रुचिताने घेतलेला आहे, वा रुचिता वा, तुला तुझ्या मैत्रिणीची एवढी काळजी आहे? खरंच खरंच तुला तुझ्या मैत्रिणीची एवढी काळजी आहे? अरे हीच मैत्रीण ज्यावेळेस त्या राधावरती वरडली त्यावेळेस तू राधा बरोबर बसून हे बोलत होती की तिचं खूप नाटक झालेलं आहे, तिला आता माफी मागायला लावायची. ती डायरेक्ट पलटी मारते. या गोष्टी करणारी तुला आता अनुषीचा एवढा पुळका आला? वाटेल ते बोलते, तोंडाला येईल ते बोलते. अरे वा, आज खरं तुम्ही हे सिद्ध केलेलं आहे की तुम्ही बिग बॉस सारख्या गेम मध्ये येऊन पुढे जाण्यासाठी दुसऱ्याला अशा पद्धतीने बदनाम करणार आणि स्वतःचं नाव मोठं करणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे अनुश्री माने आणि रुचिता जामदार यांनी, की दुसऱ्याच्या नावाची रेग पुसल्यामुळे आपलं नाव मोठं होत नसतं. दुसऱ्यासाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये आपण स्वतः पडत असतो. 100 कॅमेऱ्यासमोर, अख्ख्या घरासमोर तुम्ही हे अलिगेशन्स लावताय की आमच्या परमिशन शिवाय हात लावला. अरे रोज ओमकार आणि राकेश त्या बेडवर झोपत होते. तुला एवढाच प्रॉब्लेम होता तर तू पहिल्या दिवसापासून तिकडे झोपायला पाहिजे नव्हतं. आता विशालने तुझे कान भरले आणि म्हणे की तो तुझा बेड सोडू नको. त्यानंतर तू हे जे नाटक केलंय आणि हा सगळा कांगावा केलाय तो फुटेजसाठी केलाय, हे काही महाराष्ट्र बघणार नाही का? बरं, इकडे आपल्या बऱ्याच सबस्क्रायबर महिला आहेत, माझ्या बहिणी आहेत. तुम्ही सांगा, कमेंटमध्ये मला नक्की सांगा, रुचिता आणि अनुश्री योग्य वागलेली आहे का? खरंच तुम्हाला राकेशच्या इराद्यामध्ये खोट दिसलेली आहे का? एखाद्या 25 वर्ष माणसाने नाव कमवलेलं आहे, समाजात एक इज्जत मिळवलेली आहे, त्या लोकांचं नाव तुम्ही अशा पद्धतीने खराब करताय आणि त्याचं तुम्हाला अजिबात सुद्धा गिल्ट वाटत नाहीये. तुम्ही त्याच गोष्टी क्लेरिफाय करत बसताय. टास्कमध्ये त्यांनी मला असं हात लावला, माझ्या मैत्रिणीला तू परमिशन शिवाय हात लावला. अरे वा रुचिता, असं वाटत होतं की काहीतरी करायला आली आहे तू शहरामध्ये येऊन, असे खोटे आरोप लावायला आली आहे. एक्सपेक्टेडच होतं मला. म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो की फुटेजसाठी ही लोक काहीतरी करतील, पण ह्या स्तराला जातील असं एक्सपेक्टेड नव्हतं. मला वाटतंय की अनुश्री माने आणि रुचिता जामदार यांना अख्खा महाराष्ट्र माफ करणार नाहीये, कारण त्यांनी पातळी सोडण्याचं कृत्य केलेलं आहे. ज्या पद्धतीने एखाद्या पुरुषाला बदनाम करायचं काम या 2 महिलांनी केलेलं आहे, त्यामुळे मला असं वाटतं अख्ख्या महिला वर्गांनी सुद्धा यांना वोटमधून उत्तर द्यायला हवं. महिलांनी दाखवून द्यायला हवं की तुम्ही किती चुकीच्या वागलेल्या आहात. त्यांचे प्रत्येक शब्द जर का आपण पकडले किंवा गेमचा एक अंदाज जरी काढला तर हे कळतंय की हे सगळं फुटेजसाठी चाललेलं आहे. हा एक बॅग बिचिंग ग्रुप झालेला आहे. कोण? अनुश्री, विशाल, राधा, रुचिता, रोशन तर काय बोलत नाही, पण ह्या सगळ्या ज्या बायका आहेत, राधा, अनुश्री आणि ही रुचिता, एका कोपऱ्यामध्ये बसतात आणि नुसती नावं ठेवत असतात लोकांना, जसं काही स्वतः खूपच भारी आहेत. म्हणजे मला विशेष वाटलं की ह्या मॅडमला आता फळं सुद्धा कापून पाहिजेत.
का तर म्हणे मी नाश्ता करत नाही. अरे तो तुझा प्रॉब्लेम आहे ना. ते बिग बॉसच्या घरात लोक आलेले आहेत, ते लोक काय तुझ्यासाठी आलेले आहेत का? तुझं जेवण बनवाय आलेत का? जर का तुला तो सगळ्यासाठी बनलेला नाश्ता नाही खायचा, तर तू तुझा नाश्ता बनव ना. तू तुझे फ्रुट्स कापून घे ना. तू काय महाराणी आहे का? या मॅडमनी पहिला आठवडा कसं तरी शांत केलं आणि आता खरं रूप अख्ख्या महाराष्ट्रासमोर दाखवत आहेत. अनुश्री माने आणि रुचिता जामदार या सगळ्यात मोठ्या विलन बिग बॉस मराठी सीझन 6च्या झालेल्या आहेत आणि आज झालेले आहेत. आपण कालच्या आठवड्यापर्यंत म्हणत होतो की तन्वी किती बोलते, काय बोलते, पण आज जे तन्वी बोललेली आहे ते एकदम करेक्ट बोललेली आहे. ती विशालला समजवते की अरे बाबा हे बाहेर किती चुकीचं दिसतंय. काय बोलताय तुम्ही? एवढा सेन्स त्या तन्वीकडे होता, पण या 2 मुलींकडे तो सेन्स नव्हता. दीपाली सय्यद असेल, आपली दिशा असेल, ही सगळी लोकं त्यांना समजवतात की अरे तुम्ही चुकीचे आरोप लावताय. आम्ही सगळे तिकडे होतो. पण या 2 मुली ऐकायलाच तयार नाहीत. कारण यांना कॅमेऱ्यावरती दिसायचं होतं, यांना यांचं नाव मोठं करायचं होतं, यांना महाराष्ट्राच्या नजरेत फेमस व्हायचं होतं. घ्या, झाले फेमस तुम्ही. वाह! तुम्ही जिंकलात आज. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही निक्की तांबोळीचं लिमिट क्रॉस केलेलं आहे. तुम्ही जानवी किल्लेकरचं लिमिट क्रॉस केलेलं आहे. आता येऊया थोडं गेमच्या चर्चेबद्दल, कारण हा विषय माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. गेममध्ये बरंच काही चाललेलं आहे बघा. आता गेममध्ये सरळ-सरळ दिसतंय, की आपली इक्वेशन साधायला सुरुवात केलेली आहे. आयुष जो आहे तो तन्वीबरोबर एक अँगल बनवायला चालू केलेला आहे. विशालचा आणि तन्वीचा ऑलरेडी एक अँगल होता. आता विशाल तो जळायला लागलाय आयुष तिकडे आल्यानंतर आणि ह्या लोकांचा एक ग्रुप बनत चाललेला आहे. अनुश्री असेल, तन्वी असेल, विशाल असेल, रुचित असेल, रोशन असेल. आता त्याच्यामध्ये आयुष पण मिक्स होतोय. तो प्रभू पण काही दिवसांनी तिकडे मिक्स होईल. दुसरीकडे प्राजक्ता आहे, करण आहे, त्याच्याबरोबर सचिन आहे. या लोकांचा दीपाली आहे, म्हणजे दीपाली पण तिकडे मिक्स होईल किंवा राकेश आहे, सोनाली तळ्यात माहीत चालली. या लोकांचा एक ग्रुप होत चाललेला आहे. त्यांची चर्चा पण तशी होताना दिसत आहे, की हा काय करतोय बघा, तो काय करतोय बघा. अशा सगळ्या गप्पा ह्या घरामध्ये चाललेल्या आहेत आणि मला असं वाटतंय, की ठीक आहे, गेम जो आहे तो हळू जसा पुढे जाणार. प्रत्येकजण आपल्या कम्फर्ट झोनला जे आहे ते पकडत राहणार. पण याच्यामध्ये मला असं वाटतं जी तन्वी जी आहे ना, ते अशा मुलींबरोबर आता राहणार नाही. कारण यांचं काय चाललंय माहिती आहे का? राधा असेल, रुचित असेल, अनुश्री असेल, हे फक्त बॅक बेचिंग करतात. हा चुगली आंटीचा ग्रुप झालेला आहे. ह्या चुगली आंटी बसतात, "हां ना, तो काय म्हणला, बघा ना, हां, अयो मी तर नसतं बाबा जेवण बनवून दिलं. मी म्हणलं असतं खा तिकडं तुमचं तुम्हीच." ही राधा पाटील. आता वाटतंय की जे दिवस वाढलेत बिग बॉसच्या घरात. सुरुवातीला रडत होती, "मला तर जायचंच बाबा बिग बॉसच्या घरातनं बाहेर. मला राहायचंच नाही." असं रडत होती. हां, ठीक आहे, तिला आई-वडिलांची आठवण वगैरे आली असेल, पण जर का हे करायसाठी बिग बॉसच्या घरात राहायचं असेल तर गेलेलीच बरी आहे. फक्त नावं ठेवायची लोकांना, दुसरं काही नाही करायचं. हां, ते रुचिताचं पण सेमच आहे. ते अनुश्री माने तर काय शब्द वापरते, म्हणजे काय चाललंय, आपण कुठे आहे? अख्खं जग आपल्याला बघतंय, काय बोलतोय, काही सुद्धा कळत नाही. हा चुगली आंटीचा ग्रुप झालेला आहे. 100% चुगली आंटीचा ग्रुप झालेला आहे. दुसरा जो आहे इक्वेशन इकडे जे चाललेलं आहे घरामध्ये आपण बघतोय, जसं की प्राजक्ता आहे, करण आहे, या लोकांचं सुद्धा आता पटेल पुढे असं मला वाटत नाहीये. आता करणकडे ऑप्शनच नाही राहिला, कारण करण दुसऱ्या ग्रुपमध्ये जाऊ शकत नाही. प्राजक्ताच्याच ग्रुपमध्ये राहावं लागेल, पण आता त्याच्याकडे ऑप्शन राहिला नाहीये. का राहिला नाहीये? बिग बॉसने उलटा-पुलटा दरवाजा उघडला आणि उलटा-पुलटा दरवाजामध्ये साधा सरळ ऑप्शन दिला. मी तुम्हाला दुपारी सांगितलं होतं, की ऑप्शन दिलेला आहे, की कॅप्टन्सी स्टेकवर लागलेली आहे हिची प्राजक्ताची आणि तसंच झालं. त्यांनी सांगितलं, जर का तू ही चावी घेतली तर करणची चावी बाद होईल आणि तुला कॅप्टन्सी मिळेल आणि तू जर का चावी नाही घेतली तर तुझी कॅप्टन्सी पण जाईल आणि करणची चावी सेफ राहील. एका मिनिटाचाही विलंब न लावता प्राजक्ताने ती चावी घेतली. आता हा जो करण आहे त्याला काहीच कळत नाही की नक्की काय झालं. त्याला तर फुलटसच मिळाला. ती डायरेक्ट बोलली की बाबा बरं झालं तुझी चावी गेली, कारण ती चावी माझी होती आणि बोलणं तर बनतंच यार. पद्धतीने करणने रुचिताकडून चावी घेतली होती आणि सगळीकडे बोलत होता की माझा गेम भारी आहे, माझा गेम भारी आहे, बघा मी चावी कशी फसवून घेतली. त्या गेमचा आज बाजार बिग बॉसनेच उठवून टाकला, कारण बिग बॉसलाही माहित होतं की त्यांनी कोणत्याही डोक्याने चावी घेतली नव्हती, फसवून चावी घेतलेली, मस्करीत चावी घेतलेली आणि बिग बॉसने ती इझी चावी काढून घेतली. पण या करणचा गेम किती डम आहे तुम्ही लक्षात घ्या. ज्यावेळेस याच्याकडे 2 चाव्या होत्या आणि कॅप्टन्सीचा बझर दाबायचा होता उमेदवारीचा, त्यावेळेस याने बझरच दाबला नाही. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये उभा राहिला आणि प्राजक्ताला संधी दिली. आता वेळ होती प्राजक्ताची, त्यांनी करणसाठी काहीतरी करायला हवं होतं आणि करणला कॅप्टन्सीची उमेदवारी द्यायला हवी होती, पण तिने स्वतःचा विचार केला आणि लगेच 1 सेकंदाचा विलंब न लावता ती चावी घेतली आणि करणच्या पाठीत खंजीर खुपसला. हे स्वतः करणनी कबूल केलं कॅमेऱ्यासमोरून की हो, तिने माझ्या पाठीमध्ये खंजीर खुपसलेला आहे. आता बरीच लोक जे आहे ते फुशारक्या मारत होती की करणचा गेम भारी आहे, करणचा भारी गेम आहे. बघा भारी गेम.
ज्या मुलीसाठी त्यांनी कॅप्टन्सी सोडली, ज्या मुलीसाठी तो नॉमिनेट झाला, त्या मुलीने एका सेकंदात त्याला उडवून लावला. मी पहिल्याच दिवशी म्हणलं होतं की प्राजक्ता आणि त्याचे इक्वेशन नाही आहेत, फक्त ते गप्पा मारतात एकत्र. एवढं बॉन्ड नाही झालं जसं विशाल आणि विकासचं झालं होतं, की विशालने विकाससाठी टाकला झाला होता, तसं बॉन्डच नव्हतं. ह्यानी हुशारीपणा करायला गेला. ह्याला वाटलं मी खूपच मोठा तीर मारला, आता माझ्याकडे 2-2 चाव्या आहेत, घे चाव्या 2-2, बस. आता काय झालं? पोपट झाला. तू आता घरात मच्छर मारायचं काम कर, दुसरं काही सुद्धा करू नको. भाई मला वाटलं तू ज्या पद्धतीने विचार करतोय, बोलतोय, अरे याचा गेम असा चालू आहे, त्याचा गेम तसा चालू आहे, हा आयुष तिकडे का जाऊन मिक्स होतोय, ह्या सोनालीचं काय चाललंय, ही आपल्या ग्रुपमध्ये येईल का, एवढ्या सिन्सिअर होऊन अशा गप्पा मारत असतो करण सोनवणे. आता काय झालं? कुठं चूक झाली ओळखायला तुला? हा, ह्या प्राजक्ताला ओळखायला कुठं चूक झाली? प्राजक्तांनी असा कसा काय तुला बॅकस्टॅप केला? म्हणून म्हणतो मित्रांनो, बिग बॉसच्या घरात बिग बॉस हाच मास्टर आहे. कधीही कोणाला गुडघ्यावरती आणतो, आणि आज त्यांनी करणला दाखवून दिलं की भाई तुझ्या पुढे तू काही नाहीस, आणि ही प्राजक्ता सुद्धा तुझी कोणच नाहीये. करणच्या मॅटरमध्ये मध्येच रुचिता राकेशकडे शिफ्ट झाली, कारण राकेश म्हणला आता शांत हो, बास झालं, त्यामुळे तो मॅटर लपला गेला. पण रुचिता ज्या पद्धतीने करणला बोलत होती की तू माझी चावी गेली, ते बोलणं बनतंच, कारण त्या दोघातला इश्यू होता तो. पण त्यानंतर जी राकेशकडे शिफ्ट झाली, ते कुठंतरी चुकीचं होतं असं मला वाटतंय. मला असं वाटतं की करणचा सगळ्यात मोठा पोपट झालेला आहे, आणि प्राजक्ताने तिला बॅकस्टॅप केलेला आहे. घरामध्ये बरेच अजून इक्वेशन बनत आहेत. ओमकार आणि दिव्याचं एक इक्वेशन आहे, त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की अनुश्री माने बोलली की मला फ्रूट कट करून हवे आहेत. ओमकार बोलला हा मी देईन तुला फ्रूट कट करून. यानंतर दिव्या मॅडमला राग. दिव्या मॅडम बोलते हे असं कसं काय तू करू शकतो, इंडिव्हिज्युअल लोकांसाठी कसं काय तयार होऊ शकतो, हे बरोबर नाही, तू अजिबात असं वागू शकत नाही. आणि रुसली बाई. सागर कारंडेने दिव्याचा गेम 2 मिनिटात एक्सपोज केला. म्हणे त्यांनी इंडिव्हिज्युअल काय करायचं, कोणासाठी फ्रूट कापून द्यायचे, कोणासाठी चहा द्यायचा, कोणासाठी पाणी द्यायचं, हे त्याला ठरवू दे की तू कशाला रागवते. जे आतापर्यंत सोशल मीडियावरती चाललं होतं की दिव्या आणि ओमकारचा काहीतरी बॉन्ड आहे, तो बॉन्ड खरा आहे का? यातून दिसतंय ते. कारण इकडे रागवण्याची गोष्टच नव्हती. तू तुझी ड्युटी कर, त्याला त्याची ड्युटी करू दे. त्याला जर का एखाद्यासाठी फ्रूट कापून द्यायचे, त्याला एखाद्यासाठी पाणी द्यायचंय, त्याला एखाद्यासाठी डान्स करायचा आहे, त्याला काही करायचं ते करू दे ना. तू कशाला एवढी इन्सिक्युअर होते? तू कशाला ठरवते की त्यांनी काय करायचंय? याचाच अर्थ तुझी ओमकारकडनं काहीतरी वेगळी अपेक्षा आहे का? मैत्रीचंच नातं आहे ना तुमच्यामध्ये? हा प्रश्न निर्माण होतोय. तर मला असं वाटतं की दिव्या शिंदे सरकार मॅडम यांनी स्वतःच्या गेमकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि ज्या पद्धतीने तिने राकेशच्या बाबतीत पण स्टँड घेतला, मला सिरियसली आवडलं. खूपच छान बोलली ती की हे सगळं चुकीचं चाललेलं आहे. सागर कारंडे बाप माणूस आहे, तुम्ही योग्य वेळेस योग्य मुद्दा मांडून ह्या सगळ्या गोष्टीचा अंत करून टाकलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, प्रभू जो आहे त्याची कॉमेडी चाललेलीच आहे. साखर संपलेली आहे, चहा पाहिजे, बिग बॉस चहा पाहिजे. बिग बॉस दाखवतात की बाबा मी चहा प्यायला चाललोय, तुला चहा प्यायचा का नाही ते बघ. प्रभू म्हणतो मी रील किस करणारे रील बनवतोय. अरे प्रभू, हा प्रभू, तुझ्या रील बघूनच लोक तुला वोट करत नाही भावा. जर का तुझ्या रील अशा वाईट नसत्या तर कदाचित तुला वोट केले असते. त्या रील मधून बाहेर आहे भावा. आणि बिग बॉस द्या त्याला चहा द्या, बास झाला आता, किती त्याला सतवणार आहे. अजून एक गोष्ट घडली. प्रभू दिव्याला म्हणतो की तुम्ही बोलता किती, मला कानावरती हात ठेवावे लागतात. पण जे काही दिव्या बोलते ते दिव्या हुशार आहे, ते व्यवस्थितच बोलते. जसं दीपाली बोलली ना, एकदम करेक्ट बोलते दिव्या. फक्त दिव्याने आज जे काय ओमकारच्या बाबतीत केलेलं आहे ते अजिबात सुद्धा पटलेलं नाहीये. तर घरातले असे इक्वेशन जे आहेत ते बदलायला लागलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दिव्याच्या गावात कोंबड्याच नाहीत. दिव्या म्हणते आमच्या गावात कोंबड्याच नाही. दिव्याने कोंबडी बघितलीच नाही. अरे वा. खरं सांगा, एखादं गाव आहे त्या गावामध्ये कोंबडी नाही, ह्या गोष्टीचा तुम्हाला विश्वास बसतो का? चिकन भेटत नाही हा विषय वेगळा आहे, कारण व्यवसाय नसेल त्या गावामध्ये. पण देशी कोंबड्या नाहीत हे पटतं का? म्हणजे बघा तुम्ही, मुंबईच्या आजूबाजूला जे गाव आहे तिकडे पण कोंबड्या आहेत यार. तुमच्या गावात कोंबड्या नाही म्हणजे जरा मला मला विषय थोडासा हार्ड वाटतंय. अजून एक गोष्ट इकडे महत्त्वाची गोष्ट आहे की ही जी सोनाली आहे ती घरामध्ये जेवण बनवत नाही, काय नाही करत. तिच्यासाठी वेगळं जेवण बनवायचं, आणि तिच्या विरुद्ध घरातलं कोणी बोलतच नाही. आज दिव्याने आवाज उचलला की म्हणजे मी यार किती करू हिचं, मी तुमचा स्वयंपाक करू का तिचा वेगळा करू, नक्की का? ही कोण आहे म्हणजे सोनाली राऊत? हिच्यासाठी का म्हणजे स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते, आणि घरातल्या लोकांना का चालतं, आणि ती का करून घेते, म्हणजे मला हे समजत नाहीये. मला असं वाटतं की घरातल्या लोकांनी जसा तन्वीने आवाज उचलला होता, तो आवाज उचलणं गरजेचं आहे की बाबा हिच्यासाठी आम्ही का करावं, हिचं काम हिने करावं.
तर तन्वी त्यावेळेसही करेक्ट होती, आत्ताही करेक्ट आहे. सोनालीचे थोडे जास्त नखरे झालेले आहेत. तर घरातल्या लोकांनी ते नखरे टॅकल करायला हवेत आणि सगळ्यांनी आवाज उचलायला पाहिजे. आता दिव्याचा अंत तुटला, तसा बाकी लोकांचा अंत कधी तुटतोय हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर मला असं वाटतंय की हा चुगलीचा विषय असेल किंवा बाकी चुगलीखोर आंटीचा विषय असेल, आपण सगळा कव्हर केलेला आहे आणि महत्त्वाचा मुद्दा राकेश बापट यांचा सुद्धा कव्हर केलेला आहे. अजून एक गोष्ट आहे मित्रांनो, ज्यावेळेस मी दुपारी व्हिडिओ बनवला होता की राकेश बापट घराच्या बाहेर जाणार आहे, त्याच्यामध्ये मी स्पष्ट सांगितलेलं की रुचिताने त्याचा वाद झाला. तर बऱ्याच लोकांनी मला कमेंट केल्या, "तुला प्रोमो बघता येत नाही का? तुला अक्कल नाही आहे का? त्या प्रोमोमध्ये अनुश्री दिसते. तू रुचिताचं नाव कशाला मध्ये घेतोय?" एपिसोड बघितला ना? कळलं ना मी काय म्हटलं होतो? कधी-कधी ना व्हिडिओ जरा ना ध्यान देऊन पाहत जा माझे. कारण काही गोष्टी मला आधीच समजलेल्या असतात. मी तुम्हाला त्या सांगायचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक वेळेस कमेंटमध्ये येऊन हे खोटं आहे, ते खोटं आहे म्हणण्यापेक्षा ना, जरा मी काय सांगतोय त्या गोष्टीकडे लक्ष द्या मित्रांनो. तुमच्या फायद्यासाठी सांगत असतो. कारण मला कळतात काही गोष्टी. तर प्लीज समजून घ्या तुम्ही. आजचे व्हिडिओ बघा, प्राजक्ताची कॅप्टन्सी स्टेकवर लागणार आहे. त्याच्यानंतर राकेश घरातून बाहेर जाणार आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं रुचिताने त्याचा वाद झाला. मगाशी लाईव्हमध्ये पण सांगितलेल्या काही गोष्टी आहेत. तर मित्रांनो थोडंसं लक्ष द्या व्हिडिओकडे. तुम्हाला तुमच्या बऱ्याच न्यूज त्याच्यातून मिळत राहतील. असो, मला नावं ठेवण्यापेक्षा माझ्याकडून काय न्यूज भेटतात हे बघा तुम्ही. असो, व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी वाट बघतोय भाऊच्या धक्क्याची आणि अनुश्रीला बसणाऱ्या धक्क्याची. तुमचं काय म्हणणं आहे? कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.